नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। सोलापूर जिल्ह्यात गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदा, खरबूज याचबरोबर तरकारी, भाजीपाला व फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे। तातडीच्या गरज असलेल्या भागात एनडीआरएफ मार्फत मदत पोहोचवावी, नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी। तरकारी, भाजीपाला व फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी। बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपयांचे अनुदान द्यावे। शेतकऱ्यांना डिझेल बॅरलमध्ये देण्यावरील बंदी उठवावी। एनसीएपी फंडातील अनियमिततेची चौकशी करावी, अशा मागण्या खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत। गारपीटचा पाऊस झाला आणि त्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालं। त्या द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदे, खरबूज आणि गुलाब ह्या शेतीचं नुकसान झालं, पण अजूनही सोलापुरात पंचनामे झाले नाही आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्या कारण एनडीआरएफच्या माध्यमातून तिथे मदत होणं गरजेचं आहे। आणि मी मागणी करते की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना ताबडतोब त्यांची सरसकट कर्ज माफ़ी उनकी होनी चाहिए, क्योंकि बहुत बड़े पैमाने पे नुकसान हुआ है।